कोल्हापूर शहरातील गणेश भक्तांकडून भावपूर्ण वातावरणात आज घरगुती गणपती आणि गौराईचं विसर्जन करण्यात आलं। जलप्रदूषण टाळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं गणेश भक्तांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाचं आवाहन करत शहरात 207 कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती। आज पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित होणाऱ्या मूर्ती संकलित करून त्या इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह सुमारे 2000 कर्मचारी तैनात होते। विसर्जित झालेल्या मूर्तींच्या संकलनासाठी 145 टेम्पो, 450 हमाल, 5 जेसीबी, 7 डंपर, 4 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बूम, 5 ॲम्ब्युलन्स, 7 साधे, 7 फ्लोटिंग असे 14 तराफे, कन्व्हेअर बेल्ट अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती। इराणी खणीजवळ घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत होतं। गणेशाची पूजा आणि आरती करून गणेश मूर्ती इथल्या 14 तराफ्यांवर ठेवून हमालांद्वारे खणीमधील पाण्यामध्ये विसर्जित केल्या जात होत्या। आकारानं मोठ्या असणाऱ्या काही गणेश मूर्ती इथं बसवण्यात आलेल्या कन्व्हेअर बेल्टद्वारे विसर्जित करण्यात आल्या। गौराई, दुर्वा, फळं, फुलं असं सर्व निर्माल्य नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे बाजूला ठेवलं जात होतं। या निर्माल्यातील प्लास्टिक बाजूला काढून अवनी, एकटी आणि वसुंधरा या संस्थांच्या महिलांकडून निर्माल्य जमा करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येत होतं। या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचं महत्त्व सांगणारे फलक हातात घेऊन विद्यार्थिनी प्रबोधन करत होत्या। या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। रंकाळा तलाव परिसरात महापालिकेच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांमध्ये नागरिकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं। इथल्या तांबट कमान आणि संध्या मठ परिसरात काही नागरिकांनी मूर्ती दान केल्या। मात्र पंचगंगा नदी घाटावर गणेश भक्तांनी बॅरिकेड बाजूला काढून घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन केलं। गणेश भक्तांनी मूर्ती नदीपात्रात विसर्जित करताना निर्माल्य मात्र स्वतःहून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे दिलं। एकीकडे नदीपात्रात मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्त आग्रही दिसत होते, तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांच्या ठिकाणी अनेक गणेश भक्तांनी मूर्तींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं। महानगरपालिकेनं संकलित होणाऱ्या निर्माल्यातून पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी, आयसोलेशन या ठिकाणी स्वतंत्र खड्डे तयार करून सेंद्रिय खत निर्माण करण्याचं नियोजन केलंय।